नाही, बाप अक्षर सुद्धा बोलला नाही. तडक निघून गेला मायप्पा. मामा हातामध्ये काठी घेऊन तसाच उभा होता. 8 वर्षाचे लेकरू चंदूलाल शेठच्या घरी उभा आहे. चंदूलाल शेठच्या आईनं मामाची झोपण्याची जागा दाखवली. माऊली किती सहन केलं माझ्या देवानं बघा. पडक्या गोट्यामध्ये झोपायला जागा दिली. गाई गुरांचा गोठा आहे, एका कोपऱ्यामध्ये गोठा पडलाय. त्या पडक्या गोट्यामध्ये देवाला सांगितलं ही तुझी झोपायची जागा आहे. देवानं तिथं बघितलं, तिथं काहीच नव्हतं. देवानं आपली कुंगडी तिथं कुठीला अडकवली. देव काम करू लागला. दिवसभर राबला आणि संध्याकाळी जेवायची वेळ आली. चंदूलाल शेठच्या आईनं चिमका तांब्या दिला आणि बरोबर मध्ये फुटलेली थाळी दिली. त्या थाळीत देवानं बघितलं, अरे हिकून तिकडं दिसत होत कसं जेवण करायचं माझ्या देवानं. त्याच्यामध्ये इलाज नव्हता, भूक लागली होती, खायचं होतं. माई दोस्त्राचा सोगा फुटला आणि त्या थाळीमध्ये मध्ये कोंबला बोळामध्ये आणि त्या थाळीमध्ये देव जीवू लागला. चिमखा थांब्या देव जेवला आणि झोपायला पडक्या गोट्यामध्ये गेला. अंधार आहे, खंदील नाही, दिवा नाही, बत्ती नाही. अंधारामध्ये गेला आणि बघितलं चापसून इकडं तिकडं. अरे हातराय पांघरायला काय असेल, पण बघा ना विटंबना कशी आहे. माझ्या देवाला हातराय दिले नाही, माझ्या देवाला पांघराय दिले नाही. देवाने झाडाच्या फांदीचं डहाळ आणलं आणि खाली टाकलं. धोत्राचा सोगा अंगावरती ओढला आणि रात्रीचा बिना हातरून पांघरुणाचा देव त्या पडक्या घोट्यामध्ये झोपी गेला. अरे जगावरती छत्र धरणारा माझा देव आहे, जगाची काळजी वाहणारा माझा देव आहे. पण बिना हातरून पांघरुणाचं झोपी गेला. 33 कोटी देव जिच्या उदरामध्ये ती कामधेनू आली आणि मामावरती उभा राहिली. दोन्ही बाजूला 2 पाय टाकलं आणि आईने लेकराला कुशीत घ्यावं तसं त्या चंदूलाल शेठच्या घरी असलेल्या गाईनं देवाला कुशीमध्ये घेतलं. वर्ष गेली, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, 4 वर्ष गेली. देव अंधाऱ्या खोलीमध्ये झोपत राहिला, फुटक्या ताटामध्ये जेवत राहिला आणि अंगावरती धोत्राचा सोगाच घेतला. थंडी असो उन्हाळा असो, कुठला दिवस आला तसाच झोपी देव गेला. अपार कष्ट सहन केलं पण हुका चूक केली नाही. कधी चंदूलाल शेठला प्रश्न विचारला नाही. आणि एक दिवस चंदूलाल शेठ व्यापाराच्या निमित्तानं 1912 ची शेवटची गोष्ट आहे. 13व सुरू झालं, 1913 सुरू झालं. चंदूलाल शेठ व्यापाराच्या निमित्तानं दिवसांनी येणार आहे आणि 4थ्या दिवशी यायला लेकराला उशीर होईल म्हणून आईनं बाहेर खंदील ठेवला. आणि रात्रीची मोटारीचा आवाज आला. मोटार गाडीचा आवाज आल्या बरोबर आईनं दार उघडलं आणि बाहेर गेली. आपल्या मुलाला चंदूलाल शेठला खंदील दाखवला. आत मध्ये वाड्यामध्ये चंदूलाल शेठ आला आणि त्या आईला वाटलं बाळू काय करतो हे बघूया. आणि म्हणून ती आई वाड्या पडक्या गोठ्यामध्ये गेली. पडक्या गोठ्यामध्ये चंदूलाल शेठची आई गेली. अरे सामर्थ्य माझ्या देवाचं बघा. 4 वर्ष फुटक्या थाळीमध्ये जेवलेला देव फुटकी थाळी देवाऱ्याच्या किवळीमध्ये ठेवली आणि अंधाऱ्या खोलीमध्ये देव झोपत होता. प्रश्न पडला जैनांच्या देवाला, त्या बस्तीला प्रश्न पडला. अरे जगाचा तालधार पालनहार, जगाचा चालता बोलता धनी पडक्या गोठ्यामध्ये झोपतोय. ज्या कुटुंबामध्ये झोपतोय ते कुटुंब माझं सेवक आहे. मी त्यांचा कुलस्वामी आहे, कुलदैवत आहे. त्या देवाला प्रकाशाचं क्षेत्र मलाच धरावं लागेल.
4 वर्ष जैनांच्या देवानं माझ्या मामावरती अखंड प्रकाशाचं छत्र धरलं. नवे नवे जैनांचा देव हातामध्ये दिवा बत्ती घेऊन त्या पडक्या खोलीमध्ये उभा राहिला. माझ्या देवासाठी उभा राहिला. हे सामर्थ्य माझ्या बाळू.